हम अपने तरीके से अपनी शर्तों पर जवाब देकर रहेंगे। हर उस जगह जाकर कठोर कार्रवाई करेंगे जहां से आतंक की जड़ें निकलती हैं। दूसरा, कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा। न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा। तीसरा, हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी काही वेळापूर्वी संपूर्ण देशाला संबोधित केलेलं आहे। त्यांनी आपल्या संबोधनामध्ये नेमकं काय म्हटलंय आपल्याला ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायचं आहे। ऑपरेशन सिंदूरला तात्पुरती स्थगिती दिली असं पंतप्रधानांनी म्हटलं। महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। मात्र भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास मुंहतोड जवाब देऊ असंही पंतप्रधानांनी म्हटलं। ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाच्या विरोधात भारताचं धोरण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। युद्धात भारतानं नेहमीच पाकिस्तानला धूळ चारली याची आठवण त्यांनी करून दिली। तर दहशतवाद आणि आकांना वेगळं समजत नाही हे सुद्धा पंतप्रधानांनी म्हटलंय। सध्याचं युग युद्धाचं नाही मात्र दहशतवादाचं सुद्धा नाही। पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवादावरच होईल। पाकिस्तानशी चर्चा केवळ पाक व्याप्त काश्मीरवरच होईल असे महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणामधले त्यांनी केलेल्या संबोधनामधले आपण पाहिलेले। आणि या संदर्भात बोलूया। आपल्यासोबत ब्रिगेडियर सुनील गावपांडे सर जोडले गेलेले आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी। गावपांडे सर, तुम्ही संपूर्ण भाषण, संपूर्ण प्रतिपादन, संपूर्ण जे संबोधन आहे ते ऐकलेलं असेल। ऐकल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया, आपलं काय विश्लेषण? धन्यवाद। पुन्हा आताच नुकतं प्रधानमंत्रींनी काही मुख्य मुद्दे मांडले आणि त्याच्यातलं एक आधीची गोष्ट तर आपण आधी कव्हर केली होती, मी सांगितले होते, पण आता त्यांनी जे सांगितलं की याच्यापुढे टेररिझम किंवा आतंकवाद आणि टॉक्स किंवा बोलणी हे मुळीच होणार नाही। दुसरं आहे की टेररिझम आणि ट्रेड हे मुळीच होणार नाही आणि त्याचबरोबर पाणी आणि रक्त हे एकाच वेळेस एका प्रकारे वाहू शकत नाही। हा त्यांनी एक कठोर संदेश त्या दहशतवाद्यांना किंवा तिथलं जे सरकार आहे जे दहशतवाद्यांना मदत करताय आणि त्याचबरोबर जे दहशतवादी असतात ते एकटे ऑपरेट नाही करत, त्यांचे कोणी ना कोणी आका म्हणा किंवा त्यांचे सरदार असतात, कोणी तिथे असतात, कोणी परदेशात असतात किंवा आजूबाजूला असतात। त्यांना देखील संदेश पाठवला आणि त्याबरोबर हे सांगितले की आम्ही या तिघांनाही एकच समजू, आम्ही त्यांच्यात फरक जाणवणार नाही। त्याचबरोबर न्यू एज वॉरफेअर आता आपण जे काही केलं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्या पूर्ण त्यांनी कव्हर म्हणजे त्या टेक्निकल डिटेल्स मी पण नाही सांगू शकत इथे तुम्हाला काही कारणामुळे, पण त्यांनी सांगितलं की जे न्यू एज वॉरफेअर आहे त्याला आपण आता पुढे नेलं आहे आणि आपण आपलं जे काही तयार केलं आहे, भारतातली जी इक्विपमेंट्स आहे, भारतामध्ये जे आपण वेपन्स तयार करतोय, आपण जे आत्मनिर्भरता आहे त्याच्या माध्यमातून आपण बरेच पाकिस्तानचे हमले, त्यांचे ड्रोन पाडले आहे, आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम मजबूत केल्या आहे। याच्याबद्दल त्यांनी पुनश्च एकदा जोर दिला आणि नेहमीप्रमाणे दरवेळेस ते सैन्याला त्यांचं मनोबल वाढवतात, सैन्याचं कौतुक करतात आणि सैन्याने जे धैर्य दाखवलं आहे त्याची त्यांनी चांगली स्तुती केली आहे। त्याचबरोबर त्यांचा अजून एक मुद्दा होता, त्यांनी तो सांगितला की अजूनपर्यंत सीज फायर म्हणून नाही पण जी स्थगिती आहे आणि आपण पाहूया आपण काय करतो। मी तो आधी सांगितलं होतं, आपला नेहमीचा एक मुद्दा आहे की आपण भारतामध्ये कधीही कोणावरती आक्रमण करत नाही आणि आपण करत नाही, त्याच्यामुळे आपण त्यांना आता स्थगिती जी आहे किंवा आपले जे समझोता आहे किंवा आपले जे अंडरस्टँडिंग आहे आपण त्याच्याकडे पाहू की ते कसे वागतात, नाहीतर त्यांना पुनश्च जबरदस्त त्यांना उत्तर देण्यात येईल। आणि हे सगळं करताना आपण जे केलं आहे, आपल्या जनमानसांच्या ज्या भावना आहे त्याला नेहमी जागरूक राहिलं आहे। त्यांनी एक तो भावनात्मक प्रश्न जोडला जो सुरुवातीला मी सांगत होतो की सिंदूरवरून त्यांनी सांगितलं की याच्यापुढे आमचे जे नागरिक आहेत, आमचे जे सिव्हिलियन्स नाही, आम्ही त्यांना हानी पोहोचवणे देणार आणि त्याच्यासाठी सरकार बरेच नवीन कदम किंवा आपले पावलं उचलतील। कोणी JNK मध्ये जातं, कोणी हिमाचलमध्ये जातं, अनेक ठिकाणी फिरायला जातं। आता त्या तिथल्या ज्या सिस्टीम्स आहे त्या हळूहळू करू टेक्निकली त्याच्यावरती उत्तर येतील आणि त्या नवीन पद्धतीने आकारल्या जातील आणि त्याचा आढावा घेतला जाईल।
हो. या सगळ्या गोष्टी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आज मांडल्या आणि त्यांनी हे सांगितलं आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्रित राहणं आहे. सुरुवातीला जेव्हा ही परिस्थिती झाली तर सगळे लोक एकत्र आले, पण आपण नेहमी जेव्हा राष्ट्राचा मुद्दा असतोय, कोणी असो तो, त्याच्यात राष्ट्रीय पक्ष नको, समाज असो, सगळ्यांनी एकत्रित राहणं आणि एकजूट राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपला देश एकत्र राहून आपण पुढचं पाऊल चांगलं धैर्याने उचलू शकतो. या गोष्टी त्यांनी आपल्या संबोधनात आणि आपल्या भाषणामध्ये सविस्तरपणे सांगितल्या. बरं, नाही खरं आहे गावपंडे सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. त्यासोबतच त्यांनी बोलताना संपूर्ण जगाला दहशतवादासंदर्भातलं आवाहन सुद्धा केलंय. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक बेंचमार्क सेट केलाय असं वाटतं संपूर्ण जगासमोर. दहशतवाद कसा ठेचायचा असतो, कसा चिरडायचा असतो त्या संदर्भातला. हो, हा तर एक बेंचमार्क आहे. आता आपण सांगितलं ना की कुठलं युद्ध रिपीट होत नाही. आधी काय झालं होतं किंवा आधीचे जे हमले होते, सर्जिकल स्ट्राईक घ्या 2016चा किंवा 19 मध्ये आपला जो बालाकोट स्ट्राईक झाला होता, तर प्रत्येक या ज्या इव्हेंट्समध्ये किंवा या ज्या कारवाया होतात, सैनिकी कारवाया, त्या बिलकुल एकसारख्या नसतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. यावेळेस कसं आहे की पूर्णपणे मुभा दिली आहे, इथपर्यंत मुभा दिली आहे की जो आपला जो कायनेटिक डोमेन आहे, जिथे ॲक्च्युअली ॲक्टिव्हिटी होतात, तिथे कुठलीही काउंटर ॲक्शन आपण घेऊ शकतो. हा देखील संदेश आज सकाळी पण बऱ्याच माध्यमांनी दाखवला आहे आणि तो त्यांनी आज जरी कव्हर नाही केला, त्यांनी तो इनडायरेक्टली पण सांगितलं की आपण कुठलंही आता टॉलरेट करू नये. आपला जो अप्रोच आहे, आपण जे पावलं उचलतोय, त्याच्यातून सगळ्यांना संदेश गेलाय. पाकिस्तानला तर गेलाच आहे की त्यांची कुठलीही ठिकाणं जी आहेत ती कशी तोडल्या जातात, त्यांचे सगळे महत्त्वाचे. तुम्हाला काय सांगू की जस्ट लक्षात घ्या, 23 मिनिटांमध्ये आपण त्यांचे 9 प्रामुख्याचे असलेले जे दहशतवादी ठिकाण होते, त्याच्यातले 5 पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये होते आणि 4 तर अक्षरशः पाकिस्तानाच्या आतमध्ये होते, पंजाबमध्ये. आणि तिथे देखील आपल्या लोकांनी हमले केले आणि त्याच्यावर आपले काही मिसाईल्स पाठवले आणि अनेक गोष्टींनी आपली एअर डिफेन्स सिस्टीम पण किती नवीन पद्धतीची आहे त्याचा देखील आपण पूर्ण जगाला दाखवून दिलं की याच्यापुढे भारताचं जे ज्ञान आहे, भारताचं जे टेक्निकल कॉम्पोनंट आहे, भारताचं जे सामर्थ्य आहे याच्यामध्ये युद्धाचं, ते पूर्णपणे नवीन पद्धतीने मांडलेलं आहे. आणि हा सगळा जो बेंचमार्क आहे, हा सटीकपणे आपण तो कार्यान्वित केला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये या एवढ्या ज्या 3 दिवसाच्या कारवाया या आपल्या पाठ्यक्रमात येतील, पाठ्यपुस्तकाच्या क्रमात येतील. जितके मिलिटरी ट्रेनिंगला आम्हाला शिकवण्यात येतं त्याच्यामध्ये याच्यावरती अनेक चर्चा होती. दिस विल बी अ प्युअर अँड अ बेस्ट केस फॉर द केस स्टडीज. याच्यावरती हा आपला बेंचमार्क झालेला आहे आणि आता याच्यावर अजूनही पुढचं भाष्य होत राहील, हळूहळू ते उलगडत जाईल. बरं गावपांडे सर, पंतप्रधानांनी बोलताना असं सुद्धा म्हटलं की ऑपरेशन सिंदूर हे स्थगित केलंय, संपलेलं आहे असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. सोबतच पुन्हा जर असं काही झालं तर ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल असं सुद्धा पंतप्रधानांनी म्हटलंय. याचं नेमकं थोडं विश्लेषण, थोडं विस्ताराने. हे बघा, असं आहे की ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आहे, सगळ्यांनी आधी म्हटलं होतं, आपण ते कधीच क्लोज नव्हतं केलं किंवा संपवलं नव्हतं. त्यांच्या DGMOनी, त्यांचे जे DGM डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स, ते गिळगडत जाऊन, त्यांचे जे आर्मी चीफ आहे मुनीर, ते गडगडत जाऊन अमेरिकेपुढे त्यांनी हातपाय जोडले की कसंही करून हे युद्ध थांबवा, नाहीतर त्यांची जी इकॉनॉमिक आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत खालावलेली आहे, सगळं काही थांबून जाईल. आणि त्यांना आजही वाटतं की भारताने पाणी सोडावं, म्हणजे त्यांचा जो ॲग्रिकल्चर आहे 1/4 25% ॲग्रिकल्चर विल बी त्याच्यातलं नष्ट होण्याची तिथपर्यंत ते आलेलं आहे. तिथे किमती वाढलेल्या आहे आणि त्याच्यामुळे हा जो आहे, त्यांना असं वाटतं पाकिस्तानला हे थांबावं. दुसरं असं आहे की पाकिस्ताननी याच्यावरती काय केलं, त्यांना असं वाटत होतं भारत ज्याप्रमाणे आपण पुढे चाललोय, आपली जी स्पीड आहे रोजचं, तर त्याच्यावरती कुठेतरी आपलं जे मोमेंटम आहे ते थांबावं, म्हणून त्यांनी एक समझौता आणला किंवा सीज फायरसाठी. पण आपण सीज फायर मागितले खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे सगळं विश्लेषण तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आपण आधी पुन्हा एकदा ऐकूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे दहशतवादाविषयी. पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्यामध्ये नेमकं काय म्हटलं आपण पुन्हा एकदा ऐकूया. साथियों, पाकिस्तानी फौज, पाकिस्तान की सरकार जिस तरह आतंकवाद को खाद पानी दे रहे हैं, वो एक दिन पाकिस्तान को ही समाप्त कर देगा. पाकिस्तान को अगर बचना है तो उसे अपने टेरर इंफ्रास्ट्रक्चर का सफाया करना ही होगा. इसके अलावा
शांति का कोई रास्ता नहीं है। भारत का मत एकदम स्पष्ट है। टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता। मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा, हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। गावपांडे सर, आता हा जो बाईट, हे जे वक्तव्य आपण ऐकलं त्या संदर्भात बोलूया। महत्वाचा मुद्दा टेरर आणि ट्रेड, टेरर आणि टॉक आणि रक्त आणि पाणी, ज्यावर तुम्ही आधी बोललात पण त्यावर आणखी थोडं विश्लेषण करून बोलावं लागेल। टेरर आणि टॉक आम्ही करणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय पातळीवरून तुमच्यावर दबाव येत राहील हे स्पष्ट आहे। टेरर आणि ट्रेड आम्ही करणार नाही याचा अर्थ तुमचा आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलेलं राहील हे सुद्धा स्पष्ट आहे। खून आणि पाणी, रक्त आणि पाणी अर्थात सिंधू जल करार हा मुद्दा आलाच, याविषयी थोडं सविस्तराने बोलूया। हो, मग 3 मुद्दे त्यांनी मांडले की याच्या पुढे बोला सर, बोला बोला, येतोय आपला आवाज। त्यांनी 3 जे मुद्दे मानले की टेररिझम आणि ट्रेड, आतंकवाद आणि व्यापार हे होणे शक्य नाही आहे। आपण किती प्रयत्न केले, आपण त्यांना मागे आपण त्यांना कणिक पाठवली होती, गहू पाठवले होते, बरेच काही इव्हन टमाटर पर्यंत आपण त्यांना पाठवलेले आहेत। तर आता आपला व्यापार आणि आतंकवाद हे एका बरोबर हातात हात घालून नाही जाऊ शकत, हा स्पष्टपणे दिलाय। आणि याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहे, कपडा आहे, त्याच्यामध्ये राशन आहे, बऱ्याच गोष्टी अशा की ज्या त्यांना लागतात, औषध आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या त्यांना अत्यंत गरज असतात, तर ते त्यांना आपण याच्या पुढे देणार नाही। आणि त्याच्यामध्ये असं आहे की जर ट्रेडच थांबला तर त्यांचं जे उत्पन्न आहे, त्यांचं GDP आहे आणि तिथल्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावरती अत्यंत दबाव येईल आणि जेणेकरून पाकिस्तानच्या सरकारचं कंबरडं मोडेल। दुसरं असं आहे की टेरर आणि टॉक्स, बोलणी, आता ह्या देखील दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही। आपण बरीच मुभा दिली याच्या आधी, लोक म्हणतात की याचं विसरून जा, हे करा ते करा। आपले ते काही आधीचे काही पक्ष होते ते देखील सरकारला म्हणजे सांगत होते डायरेक्टली इनडायरेक्टली की त्यांच्याबरोबर बोलणी साधा, बोलणी साधा। अरे बोलणी कधी होईल, जेव्हा टेरर ॲक्टिव्हिटीज थांबतील। आपण कोणी तुमच्या दारावर ठोकताय आणि तुम्ही म्हणाल मी बोलणी करायला, असं बिलकुल मान्य नाही होऊ शकत। म्हणून हा देखील एक स्पष्टपणे बिलकुल बजावून सांगितलंय। आपण त्यांच्या बॉडी लँग्वेजकडे किंवा त्यांच्या हातवारकडे पण त्यांनी बजावून सांगितलं की याच्यापुढे टेरर आणि टॉक्स बिलकुल होणार नाही। आणि जर टॉक्स झाले तर फक्त 2 मुद्द्यांवर होतील, ओनली 2। एक तर आहे की जो टेररिझमवर त्यांना कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रकारे त्यांना त्यांच्या देशातून पनपणारा टेरर थांबवायचा आहे, आणि दुसरा आहे की फक्त पीओकेवर चर्चा होईल, अन्य कुठल्याही मुद्द्यासाठी आपण आपल्याजवळ असे काहीच नाही उरलेलं, कारण ते सतत आपल्यावर काही ना काही हमले करत असतात। त्याच्यामुळे फक्त या 2च गोष्टी आहे। हा संदेश त्यांनी जनमानसाबरोबर परदेशातही दिलाय, पूर्ण फॉरेन मीडियाला दिलाय। आज आपल्या भारताच्या आजूबाजूला जितके, ज्याला स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणतात, हे जितके 7-8 देश आहेत छोटे छोटे आपल्याला, जे त्यांना देखील हे सगळं पाहताय ते टीव्हीवर, हे सगळं ते पेपरमधून मीडियामधून वाचतात आहेत, त्यांनाही हा मेसेज गेलाय की खरंच आता भारताने ते पाऊल उचललेलं आहे आणि याचा परिणाम पाकिस्तानवर होईल। आपल्यावरती प्रेशर आलं होतं इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं, आपण तिथे ॲब्स्टेन राहिलो। त्यांना 1.4 बिलियनचं जे कर्ज इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने दिलं आहे ते भारताला सोडून दिलेलं आहे, आणि ते देखील अमेरिकेला आणि अन्य देशांना कळलेलं आहे की नाही। आणि याच्या पुढे होऊ शकतं आजच्या याच्यानंतर अन्य जे आपले भारत जगामधले जे देश आहे ते देखील याच्यावरती काहीतरी कारवाई करतील की पाकिस्तानला खरंच पूर्णपणे सपोर्ट करायचं आहे की नाही करायचं आहे। आपण इथपर्यंत गेलो की आपलं जे आपल्या इथून टुरिझम इंडस्ट्रीसाठी तुर्कीमध्ये अनेक लोक जातात,
आपल्या इथून अझरबैजानला जे लोक जातात, आपला बराचसा असा जो पैसा आहे तो टुरिझमवर इकडे तिकडे जात आहे. आणि या दोन देशात ज्यांनी भारताला सोडून त्वरित पाकिस्तानला मदत केली आहे तो देखील आता बऱ्याच लोकांनी आपल्या ऑर्डर्स वगैरे कापून घेतल्या आहेत, तोडून घेतलेले आहे. त्याच्यामुळे तो देखील एका प्रमाणे इनडायरेक्टली त्यांच्यावरती परिणाम होणार आहे. सर, तुम्ही बोलताना एका वाक्याचा उल्लेख केलात, पंतप्रधानांचंच ते वाक्य. ते म्हणाले की यापुढे चर्चा होईल तर एकतर टेररिझमवर होईल किंवा मग पाक ऑक्युपाईड काश्मीरवर होईल. या वक्तव्यातून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय म्हणजे इतर देशातील नेत्यांना सुद्धा संदेश दिलाय का की तुम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू नका, मध्यस्थी करायची असेल तर या दोन मुद्द्यांवर होऊ शकते, या व्यतिरिक्त मध्यस्थीसाठी कोणीही यायचं नाही, असा संदेश दिलाय असं म्हणायचं? हो, हा संदेश याच्यामध्ये पूर्णपणे गेलेला आहे बोलण्यामध्ये, की याच्यावरती फक्त चर्चा या दोन विषयावरच होईल, टेररिझम वरती किंवा टेररिझम त्यांनी तिथे थांबवावा, आणि दुसरं आहे पीओकेवर. आणि याच्यामध्ये मध्यस्थीचा आपण आधी क्लिअर केलेला आहे. याच्यापुढे आपण स्पष्टोक्ती केलेली आहे की या पूर्वी देखील की कोणीही भारत आणि पाकिस्तानचा जो मुद्दा आहे दहशतवादाचा, त्याच्यामध्ये कोणी तिसरा पक्ष मध्यस्थी करू शकत नाही, हे त्यांनी त्याच्या एकाप्रमाणे बोलण्यात सांगितलंय. जरी त्यांनी तिसरा पक्ष किंवा तिसरा देश किंवा तिसरी शक्ती असा उल्लेख नाही केलाय, पण त्या बोलण्यामध्ये हे आलेलं आहे आणि आधी हे वेगवेगळ्या माध्यमातून क्लिअरली झालेलं आहे पूर्णपणे. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये तिसरे फक्त आता काय लोकांना काय वाटलं की अचानकपणे जेव्हा परवा संधीचं झालं तर तिसरा देश काय येतोय, नाव नाही घेतं मी आता त्या देशाचं, पण सगळ्यांना माहित आहे कोण मध्यस्थी करत होता. आपल्याला त्या मध्यस्थीची कधीच गरज नव्हती. जी काही मध्यस्थी किंवा जे काही करायचं आहे ते आपल्या भारतातले DGMO लेवल, त्याच्यानंतर परराष्ट्र मंत्री आणि त्याच्यानंतर आपलं परराष्ट्र जे खातं आहे, आणि असं करत आपल्याकडे ही पावलं उचलल्या जातात. त्याच्यामुळे याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि ते भारताला कधीच मान्य नाही राहणार. आणि आपली जी नीती आहे याच्या आधीची जी आपली डॉक्ट्रिन होती त्याच्यामध्ये देखील याचा एकाप्रमाणे प्रामुख्याने उल्लेख होतो, म्हणून आपण कधी कोणाला याच्यामध्ये येऊ देत नाही. हा असा म्हणजे त्याचं मला वाटतं की हे त्याचं एकाप्रमाणे आपण विश्लेषण किंवा ॲनालिसिस करू शकतो. बरं, धन्यवाद गावपांडे सर. तुम्ही सविस्तर हे सगळं विश्लेषण केलं. पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर, पंतप्रधानांच्या या संवादानंतर तुम्ही हे सगळं सविस्तर विश्लेषण केलं. खूप खूप आभार.